जय शिवराय. बघा या ठिकाणी नाव काय बघा आशपाक या ठिकाणी हे वैजापूरच्या दिशेने खंडाळा इकडं गाई घेऊन चाललेली आहे. हे खंडाळा इथे शिवरला म्हणते ते गाई घेऊन चाललेले. आम्ही सर्वांनी या ठिकाणी अतुल आढाव या ठिकाणी अजय मोठे सगळंच आम्ही या ठिकाणी संकेत बोर्डे सोमनाथ मोरे आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आम्ही त्यांची गाडी अडवल्यानंतर या ठिकाणी त्यांनी आम्हाला पावत्या दाखवल्या. ती पावती पण घ्या. पावत्या दाखवल्याच्या नंतर आम्ही त्यांना म्हणलं गाया कुठं चालल्या. ते म्हणजे आम्ही शिवर बंगल्याला गाया घेऊन चाललो. म्हणलं कोणाच्या गाया आहेत. ते म्हणजे आबा घोडके आबा घोडके यांच्या या गाया आहेत. त्यानंतर आम्ही त्यांच्याकडून नंबर घेतला. तुमचा मोबाईल चार्जिंग होता भाऊ. कोणाच्या गाडी चार्जिंग केला. आमच्या गाडी चार्जिंग केला. पहिला माणूस की धर्म आहे त्यानुसार आम्ही यांचा मोबाईल आमच्या गाडीत चार्जिंग केला. त्याच्यानंतर आम्ही संबंधित व्यक्तीला ज्याचं हे सांगत होते आबा घोडक्याच्या गाया आहेत त्याला आम्ही फोन लावला. त्याला फोन लावल्याच्या नंतर तो म्हणजे माझ्या गाया नाही मी सांगितल्या नाही काहीच नाही. त्यानंतर यायचा फोन यांच्याकडे देऊन टाकला. मग मला हे सांगायचंय आधी या माणसाने सांगितलं मी आबा घोडक्याच्या गाया आहेत तिकडे घेऊन चाललो आणि नंतर आबा घोडक्याला विचारल्याच्या नंतर आबा घोडके म्हणतो या आमच्या गाया नाही. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी डुप्लिकेट या ठिकाणी पावत्या तयार करायच्या आणि एक हिंदू माणसाचं नाव टाकून द्यायचं आणि याच्या गाया आहे आणि असं सांगायचं आणि गाईची तस्करी करायची आणि ह्या गाया कापायला न्यायच्या आणि त्यानंतर हेच मटण या ठिकाणी हॉटेलमध्ये खाऊ घालायचं पैसे कमवायचे आणि हिंदू धर्माची जी गाय या ठिकाणी जी माता आहे आणि राज्य सरकारने जिला गोमाताचा दर्जा या ठिकाणी दिलेला आहे ती अशी कत्तल होत आहे. आणि आता ह्या गाडीमध्ये तुम्ही पहा 5 ते 10 5-6 गाया या ठिकाणी टाकून ठेवलेल्या आहेत. म्हणजे या पिकअपची कॅपॅसिटी काय आणि या पिकअप मध्ये गाया किती या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे. पुण्यात आता पोलिसांना या ठिकाणी फोन केलेला आहे. थोड्याच वेळात पोलीस येतील आणि ही कारवाई या ठिकाणी